मोदी है तो मुमकिन है। मित्रांनो, मी श्री रमेशभाई पंड्याजी, संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद। मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे गेली 10 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत। आपला देश काही बाबीमध्ये 5 नंबरला होता, ते आता 3 नंबरला विकासाच्या दृष्टिकोनातून झेप मारण्याच्या तयारीत आहे। देशाचा विकास व्हावा, गोरगरीब व अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत मिळावी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी वेगवेगळ्या योजना मोदींनी सुरू केलेल्या आहेत। अनेक योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम हळूहळू लोकांना दिसायला लागलेले आहेत। मोदी यांच्याबद्दल बरीचशी टीका झाली की ते सारखे परदेशात असतात, त्यांच्याबद्दल फॅक्ट नॅरेटिव्ह पसरवण्यात आला। परंतु भारताची जनता हा फार हुशार आहे, फार हुशार आहे। त्यांनी खरं काय खोटं काय त्या भारताच्या जनतेला समजत असते। आणि जे परदेशामध्ये मोदी फिरत होते त्याचे परिणाम, चांगले रिझल्ट आज आपल्याला दिसायला लागलेले आहे। मित्रांनो, मोदी गोरगरिबांसाठी काम करतात, अडलेल्या नडलेल्यांसाठी काम करतात, देशाच्या विकासासाठी काम करतात। परंतु भारताची संस्कृती ज्याच्यामुळे आपला देश त्या तत्वावर टिकून आहे, ते संस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा, आणि ते संस्कृती वाढली तर जगामध्ये शांतता येईल, ह्या बऱ्याच लोकांचं नाही, संपूर्ण जवळजवळ सर्व लोकांचं म्हणणं आहे। आणि यासाठीच हे जगातल्या देशांना सुद्धा पटायला लागलेलं आहे। त्यांचा बी विश्वास बसायला लागलेला आहे की भारतीय संस्कृती हा उत्तम संस्कृती आहे। आणि म्हणून कुवेतमध्ये ज्यावेळी नरेंद्रभाई मोदी गेले तर त्या ठिकाणी 2 मुस्लिम लेखकांनी अरबी भाषेमध्ये महाभारत आणि रामायण ह्याचा अनुवाद केला आणि त्या अनुवादावर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची स्वाक्षरी घेतली। मित्रांनो, ज्यावेळी मुस्लिम देश भारताचे अनुकरण करतात, चिंतन करतात, तर ह्याच्या पाठीमागे कोण आहे की लोकांना पटायला लागलेलं आहे की नरेंद्रभाई मोदीजी पावलं हे योग्य पद्धतीने पडायला लागलेलं आहे। मित्रांनो, कुवेतमध्ये एका मुस्लिम कवीने आपल्या देशाचं जे भजन म्हणा, गाणं म्हणा की देश हिताबद्दलचं गीत म्हणा गायलं। कोण गायलं की कुवेतचा एक मुस्लिम कवी, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। मित्रांनो, हे देशहिताचं गीत भारतात कोणतरी गायला लागला तर विरोधी लोक म्हणतात ह्याच्या पाठीमागे मोदी आहे। म्हणजे काही विषय घडू दे, थोडक्यात सांगायचं तर एवढं चेष्टा हे होऊन गेलेली आहे विरोधी पक्षाबद्दल की वेळ सोडून
पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी लोक म्हणतात, विरोधी पक्षाचे लोक म्हणतात, हे मोदींच्यामुळे पाऊस पडलाय, शेतकऱ्यांचं नुकसान करायला कारणीभूत मोदी आहे. फॅक्ट नॅरेटिव्ह आणि हे भारताच्या जनतेला कळालेलं आहे. मित्रांनो, मोहनदास करमचंद गांधी यांनी म्हटले होते की भारतात रामराज्य यायला पाहिजे. ते कोणत्या पक्षाचे होते, असे का म्हटले, त्यांच्या मताशी कोण सहमत आहे किंवा नाही, ह्याच्या खोलमध्ये जायचं कारण नाही. परंतु रामराज्याची पावलं हा नरेंद्रभाई मोदीच्या पंतप्रधान कालावधीमध्ये पडायला लागलेली आहे आणि ते लोकांना दिसायला लागलेली आहे. लोक म्हणतात मोदी आणखीन 10-20 वर्ष पाहिजे, देशाचं कल्याण होईल. मोदीजींनी सांगितलेलं आहे, हम एक है तो शेफ है. ज्यावेळी भारताची 140 कोटी जनता एकत्र होईल आणि एकत्र झालेली आहे, विरोधी पक्षांच्या बोलण्याला ते बळी पडत नाही. इंडिया आघाडी यांच्यात एकत्र आलेली लोक, ते त्यांना ममता बॅनर्जी असू दे किंवा बाकीचे कोणी असू दे, ते काँग्रेसला एकाकी पाडायला लागलेलं आहे. त्यांना करायला लागलेलं आहे की काँग्रेस हा बनवाबनवीचा पक्ष आहे. कारण की तुम्ही कुठेतरी प्रचार करताय, कुठेतरी काहीतरी बोलताय, तर लोक ह्याचं अनुकरण करत नाही. लोक चौकशी करतात, माहिती घेतात, चिंतन करतात की आमच्या देशाला चरित्रवान आणि प्रामाणिकपणाने, त्यागी वृत्तीने चालवणारा माणूस कोण आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायला हरकत नाही की इंडोनेशियामध्ये 1998 ते 2008 पर्यंत ते देश काही कालावधी त्याच्यापूर्वी आर्थिक अडचणीत सापडला. तर जे देश 87% मुस्लिम आहे आणि फक्त 3% हिंदू आहेत, पण त्यांची श्रद्धा गणपती बाप्पाच्यावर बसली आणि म्हणून त्यांनी 20,000च्या नोटवर गणपती बाप्पाचा फोटो छापला. टुरिझमला कृष्णाचे आणि अर्जुनचे फोटो छापले. ज्या ठिकाणी लक म्हणून काहीतरी मिळवायचं आहे, तर त्या ठिकाणी रामभक्त हनुमानजीचे फोटो तिथं चित्र दिसत होते. मित्रांनो, मुस्लिम देशामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीने भारताची संस्कृती स्वीकारायचं सुरू आहे, तर या बाबीचा विचार सुद्धा जगामध्ये चाललेला आहे. मित्रांनो, मला वाटते ते सांगतो, मुस्लिम देश ज्यावेळी गणपती बाप्पाचं चित्र 20,000च्या नोटवर छापतात आणि त्यांना श्रद्धा वाटते की ह्यामुळे आमच्या देशाचं कल्याण होईल, अशा मुस्लिम देशाला ज्यावेळी वाटलं, तर मला असं वाटते की गणपती बाप्पाचं चित्र, गणपती बाप्पाचा फोटो, राम हा आमचे दैवत, कृष्ण हे आमचे दैवत, ते राष्ट्रपुरुष हा जन्माला आलेले मानवच होते, तर त्यांचे फोटो, त्यांचे चित्र भारताच्या नोटावर छापलं तर किती छान होईल. मित्रांनो, राम, कृष्ण, गणपती बाप्पा हे आमचे दैवत आहे. ज्यावेळी त्या दैवताचे चित्र ज्यावेळी त्याच्या खिशात ज्यावेळी पैशाच्या रूपात असेल, तर तो माणूस 100दा विचार करणार की मी गणपती बाप्पाला पैशाच्या स्वरूपात आहे, किंवा रामाचं जे चित्र आहे किंवा कृष्णाचं चित्र आहे, हे नोटा मी कोणत्या चुकीच्या मार्गाने खर्च करायला लागलोय
कोणत्या चुकीच्या मार्गाने चाललो आहे हे तर भारताचा माणूस 100% विचार करेल. मग मुस्लिम देश ज्याने भारताच्या दैवतचा फोटो छापतात तर भारताच्या सरकारने त्या बाबतीत सुद्धा पाऊल उचलायला काय हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.